यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किरणजी ठाकूर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी अध्यक्ष या नात्याने आपलं स्वागत करतो आहे. ॲडव्होकेट नंदू फडके हे 5व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडनं मी नुकतंच अध्यक्षपद घेतलेलं आहे. कर्नाळा ट्रस्टचे सर्वेसर्वा देशभक्त कोशकार चंद्रकांत सर शहासने यांचा माझा परिचय हा गेल्या वर्षी झाला. त्यांनी प्रदर्शन इथे भरवलं होतं घोले रोडला. त्या ठिकाणी मी गेलो आणि ते सगळं बघून एखादी व्यक्ती वेडं होऊन इतकं काम करू शकते आणि त्यांना त्यांच्या पत्नीची मंजिरीताई शहासने आणि त्यांच्या 2 कन्या, एक ॲडव्होकेट शहासने नंदिनी आणि तेजाली शहासने, यांचं सगळं कुटुंबच भारून गेलेलं आहे. कोणती गोष्ट वेडं झाल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. जसं बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर शिवभक्तीने आयुष्यभर सर्वांना शिवाजी महाराज कोण आहेत हे महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात सांगितलं आणि महानाट्य निर्माण करून ते जाणता राजाच्या रूपातनं सगळ्यांना दाखवलं. तद्वतःच शहासने सरांचं काम हे महत्त्वाचं आहे, राष्ट्रभक्ती निर्माण करणार आहे. आणि यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानात राष्ट्रभक्ती जागवली पाहिजे असं म्हणणारे आपण सर्वजण आहोत. हिंदुस्थानात जन्म होणं हे आपलं भाग्य आहे. त्यात महाराष्ट्रात जन्म होणं हे परम भाग्य आहे असं आचार्य अत्रे म्हणत असत. आणि त्यावेळेला मुंबईसह महाराष्ट्र होता, म्हणजे बडोदा सकट बेळगावपर्यंत महाराष्ट्र होता का, दावणगिरीपर्यंत. त्यामुळे तो महाराष्ट्र मरगठ्यांचा. आणि आपलं आराध्य दैवत म्हणजे 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. केवढा मोठा राजा, आणि ते प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यासमोर आहे. किती शत्रूशी झुंज द्यावं लागली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या शक्ती होत्या. मोगल होते, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, पठाण, अफगाण, या सगळ्यांचा पराभव करणं. त्यानंतर पोर्चुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच या लोकांचाही परामर्श घेणं. सिद्धी, एका वेळेस किती शत्रू होते हिंदुस्थानात. एक वेळ हिंदुस्थानमध्ये सोन्याचा धूर वाहत होता. या ठिकाणी मोठे मोठे सम्राट झाले. अशोक केवढं मोठं साम्राज्य होतं. कृष्णदेवरायचं केवढं मोठं साम्राज्य आजही तिथे गेलं तर लक्षात येतं. पण ते काही कारणाने आम्हाला मोगलाचाच इतिहास वाचवायला लावला. बरीच वर्ष म्हणजे मोगलच इथे राज्य करत होते. अरे त्याच्या अगोदर किती होते, केवढं मोठं साम्राज्य होतं हिंदुस्थानचं. हे तुर्की आले, अफगाणी आले, मोगल आले, आणि ह्या
देशाला लुटून नेलं, या सगळ्या परकीयांनी लुटून नेलं. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्यांची लढाई केली. त्यांना स्वकीयांशी सुद्धा लढाई करावी लागली. जे किती सामर्थ्यवान असा राजा जगात झाला नाही. त्यांचा एक गुण जरी आपल्यात आला तरी आपल्या आयुष्याचं सोनं होईल. राष्ट्रभक्ती म्हणजे काय? शिवाजी महाराजांनंतर 300 वर्ष 350 वर्ष झाली, पण आज छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं जातं. आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राष्ट्रभक्ती जागवत असतो. त्यानंतर बाजीराव पेशव्यांनी एकमेव सरसेनापती की ज्यांनी कुठलीही लढाई हारलेला नाही. 42 लढाया आयुष्याच्या 40 वर्षामध्ये त्यांनी केल्या आणि त्या सगळ्यात विजयी झाला. माझे वडील सांगायचे, हुरडा खाऊन घोड्यावर मान ठेवून सगळा अख्खा हिंदुस्थान पादाक्रांत करण्यासाठी बाजीराव पेशवे निघाले आणि त्यांना मराठ्यांची फौज मिळाली आणि त्याच्यामधून केवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं. हे आमच्याकडे मराठा लाईट इन्फंट्री बेळगावला आहे. आणि आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांचं उदाहरण त्या ठिकाणी सैनिकांना स्फूर्ती येण्यासाठी दिलं जातं. आणि आज मराठा इन्फंट्रीनी, मराठा लाईट इन्फंट्रीनी जागतिक युद्धामध्ये ब्रिटिशांच्या वतीने जो पराक्रम गाजवला त्याला व्हिक्टोरिया क्रॉसही मिळालेला आहे. आणि या बेळगावच्या पार्श्वभूमीवर मराठा इन्फंट्री आणि बेळगाव हे सत्याग्रहाचं केंद्र होतं. स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख केंद्र, जिथून लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं पहिल्यांदा त्याचं उद्घोषणा बेळगावात केली. आणि त्यानंतर सिंहगर्जना कोर्टात केली. ज्यावेळेला कोर्टात सामोरे गेले होते त्यावेळेला आणि देशभर ही गाजली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. आणि त्यामुळे हजारो स्वातंत्र्य सैनिकांना त्यातनं प्रेरणा मिळाली. आज फोटो तर मराठा इन्फंट्री ही त्या ठिकाणी ब्रिटिशांनी थोडीशी निर्माण केली. कारण त्यांना देशात केवळ व्यवसाय करायचा नव्हता ईस्ट इंडिया कंपनीला, तर त्यांना देशात राज्य करायचं होतं. पण हे ओळखलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनीच, आणि म्हणून त्यांनी आरमार निर्माण केलं. अलीकडेच पंतप्रधान मोदी हे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाऊन आले. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आहे. त्याला वंदन करून आरमाराच्या दृष्टीने अरबी समुद्र हा निर्वेद असला पाहिजे. आपल्याला माहिती आहे मुंबईच्या त्या ठिकाणी कसाब आला आणि त्याचे साथीदार आले आणि त्यांनी सगळा देश वेठीवर धरला होता. म्हणजे 2 दिवस हे व्हिडिओवाले वगैरे सगळे होते आणि त्या व्हिडिओवरनं त्यांना पाकिस्तानात समजायचं आणि तिकडून त्यांना ते जे गेले होते
आतंकवादी होते, त्यांना इन्स्ट्रक्शन जायचे. पण आपल्या कमांडोजनी बँगलोरच्या आणि त्यामध्ये बेळगावची असतील ट्रेनिंग घेतलेले कमांडो ट्रेनिंग सेंटर माओला होतं. त्याची एक ब्रँच बेळगावला आले, ज्युनियर लीडर्स विंग. पूर्वी आर्टलरी होती बेळगावला, कारण पोर्तुगीज होते गोव्यामध्ये. पोर्तुगीजांच्या काळात गोवा स्वतंत्र केला गेला नाही लवकर, माहिती नाही. वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर देशाचं भाग्य असतं की त्यांनी जसं हैदराबाद नंतरच्या काळात सगळा देश एकत्र केला, संस्थानं विलीन करून घेतली, हैदराबाद मुक्ती झाली. पण गोवा एवढंच, गोवा किती वर्ष लागली? 14 वर्ष. सगळे सत्याग्रही भारतातनं यायचे, गोव्याला जायचे. पुण्यातली तुपे आणि नानासाहेब गोरे, मधुदंड होते, किशोर पवार, अशी अनेक, बबनराव ढाकणे, असे अनेक लोक, हजारो लोक. आणि बेळगावला सोय करायची त्यांची गोवा विमोचन समिती स्थापन केली होती. माझे वडील त्यामध्ये होते. माझे वडील 1918ला त्यांनी कॉलेज सोडलं आणि स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. गंगाधरराव देशपांडे हे त्या ठिकाणचे नेते होते की ज्यांना दोन्ही भाषा अवगत होत्या, कानडी आणि मराठी. आणि बेळगावपासून कर्नाटकपर्यंत, म्हणजे आताचा जो आहे मैसूरपर्यंत, अस्खलित जहाल भाषण देणारे आणि जहालचं नेतृत्व करणारे, ज्यांना कर्नाटक सिंह म्हटलं जाते, गंगाधरराव देशपांडे. आणि त्यांचे अनुयायी माझे वडील. 1919मध्ये तरुण भारत मासिक स्वरूपात सुरू केलं. स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा तरुणांना मिळावी, या स्वातंत्र्य संग्रामात उडी घ्यावी म्हणून हे मासिक जवळजवळ 3000 कॉपी त्यावेळेला छापल्या जायच्या आणि सर्व कॉलेजमध्ये वितरित केलं जायचं. इथलं फर्ग्युसन कॉलेज, विल्सन कॉलेज, राजाराम कॉलेज, विलिंग्डन कॉलेज, माझे वडील विलिंग्डन कॉलेजला शिकायला होते. आणि त्यानंतर त्याचं साप्ताहिक 1928 1 ऑगस्ट, 48 47ला स्वातंत्र्य मिळालं तर द्विसाप्ताहिक, 66ला दैनिक. आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्याकडे ते नेतृत्व आलं. तरुण भारतचं लढाऊ वृत्तपत्र, त्याचा एक संपादक म्हणून मलाही लढत राहावं लागलं. माझ्या वडिलांना आयुष्यभर लढण्यातच गेलं. पहिला स्वातंत्र्य लढा, मग गोमंतक मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आणि मग सीमा लढा. आणि आजपर्यंत आम्ही लढतोयच. दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा, तख्त फोडितो महाराष्ट्र माझा, असा एकही पुढारी महाराष्ट्रात निर्माण झाला नाही. म्हणून त्याचे परिणाम आम्ही आज सुद्धा आम्ही पारतंत्र्यात आहोत, कर्नाटक राज्यामध्ये आहोत, भोगतो आहोत. सर्वांना इच्छेप्रमाणे राज्य मिळाली. माझे वडील भाषावर प्रांतरचनेला विरोध करणारे होते. नेहरूंना सांगितलं की भाषावर प्रांतरचना करू नका. युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बघून आलेले लोक हे असं युनायटेड स्टेट्स, त्यांनी लिंग्विस्टिक बॅरियर्स निर्माण केलेली आहेत. असं राजीव गांधी भेटायला गेलो आम्ही त्यावेळेला सीमाप्रश्नावर SM जोशींच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेला म्हणाले, त्यांनी सांगितलं की हे भाषावर प्रांतरचनाने घोटाळा झालेला आहे, लिंग्विस्टिक बॅरियर्स निर्माण झाली. म्हणजे कर्नाटक राज्याचा एक स्वागत गीत, काय ते कर्नाटक राज्यगीत, महाराष्ट्र गीत, मग वेगळे झेंडे, असं सुरू झालेलं आहे. फक्त या ठिकाणी जे सैनिक आहेत, सैन्य दल आहे, त्याच्यामुळे भारत एकत्र आहे, हे कोणी मान्य करेल. आणि पोलिसांमुळे आज भारतात थोडीफार शांतता नांदते.
हे दोन जर बाजूला केले तर एकमेकाच्या ओरावर बसतील. शशी थरूर यांना विचारलं गेलं की ब्रिटिश जर आले नसते तर कोणाचं राज्य असतं. आणि त्यांनी एकदम उत्तर दिलं की मराठ्यांचं राज्य या देशावर असतं. मराठी शूर होते, आटके पार झेंडे लावलेले होते आणि आपापसात भांडले नसते. शिंदे, होळकर आणि काय गायकवाड आणि कोण सगळे भांडले नसते तर आज मराठ्यांचं राज्य ह्या देशावर असतं, हे निर्विवाद. त्याचे परिणाम आम्ही भोगले. 57 सालपासून हजारो क्रांतिकारक झाले. माझ्या एका मित्राबरोबर आम्ही ट्रिपला गेलो होतो, त्यावेळेला गप्पा गोष्टी चालल्या होत्या. ब्रिटिशांचे पोवाडे गात होता. ब्रिटिश काय शिस्त होती, ब्रिटिशांच्या वेळेला असं होतं तसं होतं. म्हटलं तुझे बापजादे तुरुंगात गेले नाहीत म्हणून तू बोलतोयस. स्वातंत्र्य मागणं हा गुन्हा होता. टिळकांनी मागितलं, 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात पाठवलं. सावरकरांना केवढी मोठी शिक्षा दिली. सावरकरांना जे गीत त्यांनी अजरामर काव्य लिहिलेलं आहे, सागरा प्राण तळमळला, त्या किनाऱ्यावर ब्रायटनच्या मी जाऊन आलेलो आहे. तर केवढा त्याग, हजारो क्रांतिकारकांचा त्याग. ब्रिटिशांनी स्वातंत्र्य बहाल केलं असं जे सांगण्यात येतं त्यातलाच तो मित्राचा एक त्याला प्रभाव होता असेल काय माहीत नाही. सहजगत्या स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. ह्या सगळ्यांचं हे जे स्मरण आहे ते शहासने सर मोठ्या प्रमाणात लोकांसमोर दाखवत आहेत. मला माहिती आहे की 14 साली केसरी वाड्यात बहादूर शाह जाफरपासून जे भगतसिंग, उधमसिंग, कान्हेरे इथे बंधू, त्यातले एक कान्हेरे बंधू होते, जिवंत होते. पण सगळ्या वंशजाच्या लोकांना बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी राष्ट्रप्रेरणा मिळावी म्हणून एक त्या वंशजांचा सन्मान करायचा त्या ठिकाणी ठरवलं. आणि गणेश क्रीडा केंद्रामध्ये मोठा रघुनाथ माशेलकरांच्या उपस्थितीत आणि शेकडो देशभक्तांच्या उपस्थितीत तिथे कार्यक्रम केला. आणि मला तो इतका भावला की मी दुसऱ्या वर्षी 9 ऑगस्टला चले जाओ नारा दिला महात्मा गांधींनी. तो दिन गवालिया टँकवर, जिथे ऑगस्ट क्रांती मैदान असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी दिला. आणि हजारो देशभक्त, माझे वडीलसुद्धा भूमिगत झाले. त्यावेळेला माझ्या वडिलांची मुक्तता कॅप्टन पेरी म्हणून होता कमिशनर, तर त्यांनी माझ्या वडिलांचं काम बघितलं होतं. 180 शाळा काढल्या होत्या 37 ते 42मध्ये. टीचर्स ट्रेनिंग कॉलेज काढलं होतं 42च्या दरम्यान, मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज. यामधनं 15,000 शिक्षक बाहेर पडले. एका शिक्षकाच्या हाताखाली 1,000 विद्यार्थी घडवतो तर 15,000 इंटू 1,000 पकडा. ते काम बघितल्यामुळे आणि त्याच्याबरोबर 70 गावचे रस्ते तयार केले 3 महिन्यात श्रमदानाने. मेन रोड, अप्रोच रोड, जे वाजपेयीच्या काळात पुढे निर्माण झाले आता देशभर. तर तसं जे काम केलं होतं त्याला हिंदूंनी प्रसिद्धी दिली होती, अग्रलेख लिहून, असं देशभर झालं पाहिजे. म्हणजे रक्तवाहिन्या आज जे नितीन गडकरी काम करतायत ते सैन्य दलाच्या दृष्टीने केवढं तरी मोठं काम आहे. कारण तिथे 4-4 दिवस पोचावं लागत होते त्याला, ते आता 4 तासात पोचू शकतात. माझे मित्र जे सिंग आहेत, जे जनरल होतात, पहिले जनरल मराठा लाईट इन्फंट्रीचे आणि पहिले सरदार की जे
चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, त्यांनी सोल्जर्स जनरल असं काहीतरी पुस्तक लिहिलं आहे. त्याचं प्रकाशन मराठीत आम्ही केलं. नंतर लेफ्टनंट जनरल पन्नू, की ज्यांच्याकडे लेह लडाखची हे होती जबाबदारी, त्यावेळेला मी तिथे जाऊन आलो आणि तिथे किती खडतर परिस्थितीत सैन्य त्या ठिकाणचं काम करतं, जिथे जगणंच मुश्किल आहे, श्वासोच्छ्वास घेणं मुश्किल आहे. कारगिल, आपल्याला माहिती आहे कारगिलची लढाई, त्यामध्ये विजय मिळवला भारतीय सैन्याने. केवढं मोठं काम आहे. अलीकडेच मी दिल्लीला जाऊन बघून आलो की इंडिया गेटला फक्त जागतिक युद्धात जे भारतीय सैनिकांना वीरमरण आलं, पहिल्या आणि दुसऱ्या, त्यांचं स्मारक होतं. आम्हाला वाटायचं अरे काय हे. त्यानंतरच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सैनिकांनी बलिदान केलं, त्यांचं स्मारक कुठे आहे? पंतप्रधान मोदींनी हेरलं आणि ते केलं, निर्माण केलं. 26,678 अशा सैनिकांची नावं कोरलेली आहेत. केवढं मोठं काम. देशभक्ती ही त्यातनं निर्माण होणार आहे. असं स्मारक तुम्ही क्रांतिकारकांच्या जीवनावरचं करावं, खरं देशप्रेम उभं राहील. मी जगात जाऊन आलो आहे. 5 मिनटंच मी बोलणार आहे. आणि जपान, जे राष्ट्र राख रांगोळी झाली होती ॲटम बॉम्ब टाकल्यामुळे अमेरिकेने, जर्मनी, सगळे तरुण मारले गेले होते. त्या ठिकाणी मी बघितली प्रगती. आज हिटलरच्या वेळेला जर्मनी शस्त्र प्राबल्यावरती युरोप पादाक्रांत करायला निघाला होता, जगज्जेता व्हायला निघाला होता. त्यासाठी त्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आणि तिथला अध्यक्षही झाला. त्यानंतर मात्र देशप्रेमाने भारलेले जर्मनी सैनिक तयार केले आणि ब्रिटिशांचं साम्राज्य खिळखिळ करायचं ठरवलं. पहिला फ्रान्सवर आक्रमण केलं, पोलंडवर घेतलं आणि सगळं ब्रिटिश हे मित्र राष्ट्र. तर या सगळ्यांना पराभूत करायचं ठरवलं. त्याचा परिपाकसुद्धा आम्हाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये झालेला आहे. त्यामध्ये अनेकांचं बलिदान आहे. आपले जे सैनिक मित्र राष्ट्रांच्या वतीने लढले, त्यांचंही योगदान आहे, हे विसरता कामा नये. आपल्याला महात्मा गांधींनी, लोकमान्य टिळकांनी जो नारा दिला होता, तो पुढे महात्मा गांधींनी सर्वसामान्य माणसांनी कारागृह भरून टाकले, प्रत्येकामध्ये ज्योत निर्माण केली स्वातंत्र्याची. हे जरी खरं असलं तरी त्यामागे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना निर्माण केले आणि त्यामधनं पहिला अंदमानला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामुळे सुद्धा ब्रिटिश घाबरले आणि त्यांनी जाता जाता काहीतरी एक, ते सगळ्यात क्रूर कोण आहेत, जर्मन, जॅपनीज किंवा फ्रान्स, ब्रिटिश. त्यांनी काय केलं, जाता जाता एक भारत पाकिस्तान तोडून टाकला. केवढ्यासे का तोडला याचं लेफ्टनंट जनरल पन्नूनी उदाहरण सांगितलं की 2च शक्ती उभ्या राहिल्या होत्या जागतिक युद्धानंतर, एक अमेरिका आणि दुसरी रशिया. भारत एक संघ राहिला असता तर ती जगात मिलिटरी पॉवर, सैन्य दलाची शक्ती उभी राहिली असती आणि ते त्यांना नको होतं. खरं कारण हे आहे, हिंदू मुसलमान नाही आहे, हे खरं कारण आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. सैन्य किती होतं त्यावेळेला,
12 लाख भारतीयांकडे होतं आणि 7 लाख पाकिस्तानकडे होतं. मिळून किती झालं असतं? आणि एवढं सैन्य जगात कोणाचंही नव्हतं. आज जगात सामर्थ्यवान भारत होणार आहे. 21वावं शतक भारताचं चीन आधी पुढे गेलेलं आहे, पण आशियाई लोकांचं आहे. मगाशी मी सांगत होतो जर्मनी पुढे आणला, तिथल्या महिलांनी 4 महिला एका पुरुषाच्या मागे होत्या आणि एक ब्रेडसाठी 1-1 किलोमीटर लाईन लावावी लागत होती. त्या ठिकाणी महिलांनी काम केलं प्रचंड आणि त्या देशाला, जर्मनीला पुढे आणलं, जपानला पुढे आणलं. त्या ठिकाणी केवढं काम केलं. आज महिलांना शिक्षण मिळालं भारतात गेल्या शतकात, आताच्या शतकात, आणि सर्व शक्तीनिशी हा देश उभा करण्यामध्ये महिलांचा वाटा मोठा असणार आहे. आपण पाहिलंच आता स्टेजवरती बऱ्याच महिलांची भाषणं ऐकली आणि त्यामधनं आज रिझर्वेशन 30-33%. आमच्या लोकमान्य सोसायटीत 70% रिझर्वेशन महिलांचंच आहे. आणि मोहम्मद युनूस बांगलादेशमध्ये महिला ग्रामीण बँकेला नोबेल पारितोषिक त्यांनाही मिळाले विभागून. तिकडे सुद्धा महिला ग्रामीण बँक म्हणजे 3600 ब्रँचेस मी 10 वर्षापूर्वी गेलो होतो, तिकडे बघितले. तर महिलांनी बांगलादेश पुढे आणायचं ठरवलेलं आहे. तसं आज महिलांमध्ये सामर्थ्य आहे. 21वावं शतक पुरुषांच्या बरोबरीने किंवा पुढे जाऊन त्या काम करणार आहेत. आणि मला खात्री आहे की भारत आज जगात 1 नंबरला 2050-2060मध्ये नक्की जाईल. लोकसंख्येच्या बाबतीत जाणारच आहे आणि लोकसंख्या ही ताळणार आहे भारताला, पण ती अशिक्षित लोकांची चालून शकणार नाही, सुशिक्षित लोकांचीच पाहिजे. आणि सगळ्यांनी एका सुशिक्षित माणसाने 4 लोकांना जर तयार करायचं झालं, अशिक्षित किंवा असलेल्या लोकांना शाळांमध्ये घालून सुविद्य करायचं ठरवलं तर हा देश 100% सुशिक्षित होईल. आणि हा देश जगात विश्वगुरू, आम्हाला विश्वगुरू बनायचं आहे, बलाढ्य बनायचं आहे. इंदिरा गांधींनी पोखरण अणुस्फोट केला, अटल बिहारी वाजपेयीने ॲटम बॉम्ब बनवला, अमेरिकेने सँक्शन लादली, पण त्यांचं काही परिणाम झाला नाही. हजारो भारतीयांनी पैसे इथे भारतात आणले आणि त्यामधनं अमेरिकेच्या थोबाडीत मारली आम्ही. आज अमेरिका, मी 5-6 महिने गेलो होतो, श्रीमंत का झाली बघायला. तर त्या ठिकाणी सगळ्यांना सुविधा मिळाल्या आणि जे इमिग्रंट्सचीच अमेरिका आहे, सगळे निर्वासित आहेत. अमेरिकन आता रेड इंडियन्स मारून टाकले, त्यांनी धर्म स्वीकारला, नंतर त्यांना राजपद दिलं, पण नंतर ह्या सगळ्या स्पॅनिश, पोर्चुगीज, ब्रिटिश लोकांनी अमेरिका मोठी केली. 18वे शतक, 19वे शतक, 20व्या शतकात 1 नंबरला पोचलेले आहेत. पण तिथेसुद्धा आज स्पॅनिश लोक शिकू मागत नाहीत. आज हिस्पॅनिक म्हणतात, आफ्रिकन शिकू मागत नाहीत. तर त्यांना 1 नंबर टिकवायचा असेल तर सगळ्यांना शिक्षणासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. बिल क्लिंटन ज्यावेळेस दुसऱ्यांदा प्रेसिडेंट झाला होता त्या ठिकाणी मी ऐकलं त्याचं 2 तास सिनेट पुढे भाषण होतं. तर त्यांनी म्हटलं की आशियाई लोक पुढे चालले आहेत, जपानीज लोक पुढे चालले आहेत, चीनी लोक पुढे चालले आहेत, भारतीय तर श्रीमंतच आहेत. अमेरिकेतले भारतीय मिलियनेअर्स आहेत 5 लाख. आणि या भारतीयांनी जर बिल गेट्सला श्रीमंत केला असेल तर भारताला श्रीमंत का करू शकणार नाहीत? आज सैन्याला रसद पुरवावी लागते, पैसा द्यावा लागतो, त्याशिवाय आर्मामेंट्स घेऊ शकत नाहीत. माझे मित्र पर्रिकर होते, पर्रिकरांना मी म्हटलं की म्यानमारच्या वेळेला तुम्ही त्यांचा बदला घेतला, पाकिस्तानचा बदला का घेत नाही? इस्रायलला कोणी हक्क दिला आहे की त्या अरबी लोकांच्या वरती बॉम्बफेक करायची? तुम्हाला का नाही?
आम्ही आक्रमणं सोसली. लालबहादूर शास्त्रींना बॅरिस्टर नाथ पै जे बेळगावचे क्रांतिकारक होते त्यांनी ॲडवाईस केला की पाकिस्तानने हल्ला केला असेल आपल्यावर तर पाकिस्तानाच्या भूमीत जाऊन हल्ला करा. तसं पर्रिकर म्हणाला, माझा दोस्तच होता, डिफेन्स मिनिस्टर होता, वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर द वॉर. 10 वर्षात इक्विपमेंट घेतलीच नाहीत. अँटनी हा नॉन करप्ट होता आणि त्यामुळे इक्विपमेंट घेतली नाहीत. आणि नंतर तो म्हणाला पाकिस्तान मॅड आहे, फुल फ्लेज वॉर करेल आणि वी आर नॉट प्रिपेअर्ड फॉर द वॉर. पण नंतरच्या काळात तो पाकिस्तानावर हल्ला केला आणि दहशतवाद्यांना संपवलं. आज या ठिकाणी प्रत्येक दिवसाला आम्ही ऐकतो की आतंकवादाच्यामध्ये हे बळी पडलेत, ते बळी पडलेत. मराठा जवान आजही शहीद होत आहेत. तर यासाठी सगळ्यांनी देशभक्ती प्रत्येकामध्ये रुजवली पाहिजे. आज आतंकवादाचे बळी ठरता कामा नये म्हणून सगळे देशभक्त निर्माण झाले पाहिजेत. माझं लांबलेलं भाषण मी समाप्त करतो, पण यांना शुभेच्छा देतो. यांनी कार्य असंच चालू ठेवावं. यापुढच्या कार्यालाही आमचा मदतीचा ओघ चालू राहील एवढं सांगतो. आणि क्रांतिकारकांचं हे विश्व मुलांसमोर मांडलं जातं आहे त्याचं कौतुक आहे. या ठिकाणी ज्यांचा सत्कार केला त्या स्वागताध्यक्ष जगताप, चंद्रलेखा जगताप, आणि सर्वांचं कौतुक आहे. या उपक्रमाला ज्या जे सहाय्य करतात त्या सगळ्यांना धन्यवाद देऊन माझे भाषण समाप्त करतो. नमस्कार. धन्यवाद किरणजी. खरा इतिहास तुम्ही आमच्यासमोर मांडलात आणि तेवढंच प्रेरणादायी मनोगत आमच्यापुढे सादर केलं.